भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजच्या आजच्या दिवसाचं जे क्षण आहे असा मंगल क्षण आहे. पोषण दिवस म्हणजे जगभरातील मानवतेसाठी फार उत्साहाचा आनंदाचा आणि अत्यंत जीवन सुंदर प्रकारे व्यतीत करण्याचा आजचा दिवस आहे. आणि आपण तर संकल्प केला त्याप्रमाणे त्या संकल्पाचा जो संपूर्ण भाग आहे तो भाग सुद्धा इतका प्रभावी आहे, इतका शक्तिशाली आहे, इतका लाभदायक आहे की त्याचं वर्णन करता येत नाही असा तो आजचा एक संकल्प कार्यक्रम आहे. आणि अशा क्षणी आपल्या कसबे साहेबांच्या आईचं निधन तोही कधी झालं तर शेवटच्या क्षणी. त्याबद्दलचं एक बुद्धाचं वचन आहे की भगवान बुद्ध म्हणतात, दिसो आयुष्य माणसाचा गेला आणि शेवटी का होईना एखाद्या माणसाला अगदी शेवटच्या क्षणाला आता त्याच्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे आणि त्या शेवटच्या क्षणी जर का त्याला बुद्धाचं वचन ऐकायला मिळालं, धम्माबद्दलचा उदय ऐकायला मिळाला, संघाच्या बद्दलचे गुण ऐकायला मिळाले, तर त्या माणसाचा जो जीवन स्थिती असते, प्रत्येक माणसाच्या जीवनात ती स्थिती असते की ज्याच्या अंतर्दर्शन असेल तर त्या माणसाला चांगल्या प्रकारचं उत्तम असं अवस्था प्राप्त झालेली असते. असा हा क्षण त्या आईला लाभलेला आहे. आणि म्हणून आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी स्वतःहून आईने केलं त्यांचं कर्म, कुशल कर्म, आणि त्यांची मुलं म्हणजे आता ज्यांचं नाव आपण म्हटलं कसबे साहेब, त्या कसबेने असं धर्माच्यासाठी काम केलंय ते आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि ते असताना त्यांच्या अशा कार्याची ही एक पुण्याची बाब आहे. त्यांचं कुशल कर्म आणि कुशल कर्माच्यामुळे त्यांच्या आईचं निधन ह्या अशा क्षणामध्ये झालं, हे त्यांच्या कुशल कर्माचा एक लाभ आहे. आणि म्हणून आईला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कसबे साहेबांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आणि बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे सगळी जेवढी दुनियेमध्ये जगामध्ये जी काय वस्तू आहे ती अनित्य आहे, क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे. त्याच्यामुळे त्याला काही इलाज नाही कोणाचा. ते फक्त जाणायचं आहे की हा क्षण असा होता, त्या क्षणाचं फक्त गांभीर्य लक्षात घ्यायचं. आता आपल्याला आई मिळत नाही, पण आईने केलेल्या उपकाराची, आईने केलेल्या कर्माची मात्र शिदोरी आपल्याजवळ ठेवून गेलेली आहे. असंच कसबे साहेबांनी त्यांच्या मुलालेकरांनी कुटुंबियांनी आपल्या मनावर ठेवायचं आहे अशी त्यांच्यावरती गांभीर्याची भावना व्यक्त करतो. अशा प्रकारे आजचं त्या आईचं ते कुशल कर्म म्हणून त्यांना अशा प्रकारचं अशा क्षणी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची अवस्था प्राप्त झालेली आहे. बरोबर. आणि म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मग होता जय भीम. जय भीम. साधू साधू साधू.